घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला सागराचे पाणी कधी अटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज अशा जनतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा 19 फेब्रुवारीला सूर्य उगवला जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर नाद घुमला शौर्याचा जय जिजाऊ जय शिवराय गरजतो महाराष्ट्र आता जय जिजाऊ जय शिवराय गरजतो महाराष्ट्र आता अशा शूर शिवरायांना माझा मानाचा मुजरा. ओके फ्रेंड, सो शिवरायांमध्ये असणाऱ्या 5 अशा नेतृत्व गुणाबद्दल आज आपण बोलणार आहोत जेणेकरून ते जनतेचे राजे झाले. राईट. छत्रपती शिवराय हे फक्त शूरतेमुळे किंवा त्यांच्या धैर्यामुळेच जनतेचे राजे नाही झाले, तर त्यांचे जे लिडरशिप क्वालिटीज होत्या, त्यांनी 18 पगड जातींचे त्यांच्या मावळाचे लोक होते, त्यांना घेऊन त्यांनी जे किल्ले जिंकलेत किंवा जनतेसाठी त्यांनी जे काम केले त्याच्यामुळे राजे हे जनतेचे राजे झाले. म्हणजे जिजाऊंचा शिवबा हा जनतेचा राजा झाला, जाणता राजा झाला. त्यांना त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, कुठलं स्वराज्याचं, जे की गुलामगिरीत असताना लोकांचा छळ व्हायचा. प्रत्येक समाजातल्या लोकांना त्यांच्या जातीवरून छळलं जायचं. तर महाराजांना असं स्वतःचं राज्य पाहिजे होतं ज्याच्यामध्ये इक्वालिटी असेल, समानता, आणि प्रत्येक धर्मासाठी न्याय असेल आणि सर्वांना समान वागवलं जाईल. इट्स अ ग्रेट होमेज टू द स्वराज्य संस्थापक who has devoted a lot for our state's growth as well as nation's growth, and every corner of the world who is known as the greatest warrior. So we great homage to Honorable Chhatrapati Shivaji Maharaj ji, and we extend our great wishes to all of you on his birthday anniversary. Happy birthday anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj. आईच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे की लहानपणी ज्यांना आपण शिवबा म्हणून ओळखायचो, राईट, इतकं त्यांनी कर्तृत्व गाजवलं की त्या कर्तृत्वामधून त्यांना पुढे चालून आजच्या दिवसामध्ये आपण छत्रपती म्हणून ओळखतो. तर पहिला जो ऑर्डिनरी आणि दुसऱ्या याच्यात काय तो एक्स्ट्रा लावलेला आहे. तर एक्स्ट्रा काय आहे, तर ह्या एज मधून आपण जे वेगवेगळे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात, आता जसं यांनी खूप इफेक्टिव्हली प्रेझेंटेशन केलं, तेच एक्स्ट्रा आहे तुमचं. नीट आहे. आई म्हणलं म्हणजे माझ्यासाठी स्पर्धा, जसं आपण काय म्हणतो बघ तुझ्यासाठी सांगायला. व्हेरी गुड, दॅट्स रिअली नाईस. किती जणांच्या मम्मी पप्पांनी स्वप्न पाहिले तुमच्यासाठी? इफ यू आर द वन से आय. तुम्ही सांगा काय पाहिले तुमच्या मम्मी पप्पांनी स्वप्न? तुमचं नाव काय? मग तिथं लावा ना, इंजिनियर कार्तिक. कसं व्हायचं? करेक्ट, IIT इंजिनियर कार्तिक. एकदम जोरदार त्याच्यासाठी क्लास. Once your why is clear, करा. How is easy. परत एकदा ऍक्शन सहित. इथं माझ्याकडे बघा. Once your why is clear, how is easy. नक्की कुणाला उद्योजक व्हायचं तुमच्यापैकी? खरं सांगा, जर व्हायचं असेल तर कसं व्हायचं ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. राज्य केलं तर त्या याच्यात सगळं काही झुगारून त्यांनी स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी तयार केली, एजंट इट. आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या टायटलनी नवाजलं गेलं. तर कुठल्या असे क्वालिटीज त्यांच्यामध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, की जे एक शिवबा पासून ऑर्डिनरी पर्सन पासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाले. निश्चय करायला पाहिजे की मी हे करणारच आहे. राईट. तर किती जण आज आपला एम ठरवणार आहेत, मला इंजिनियर व्हायचंय, सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचंय, व्हॉट एव्हर वुड बी देअर, आणि त्यासाठी आज मी काय ऍक्शन घेणार आहे. कारण महाराजांचं कर्तृत्व एका रात्रीमध्ये झालेलं नाहीये गाईज. महाराजांच्या कर्तृत्वाबद्दल जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर फ्रॉम लॉंग ॲगो ही डिसाइडेड ऑल दोज थिंग्स. म्हणून आपल्याला काय गोल सेट करावा लागेल. तयार आहात तुम्ही? नक्की आजपासून मोटिवेशन स्वतःला करणार. आय एम कॉन्फिडंट, आय एम एनर्जेटिक, आय एम पॅशनेट, आय एम कमिटेड. व्हेरी गुड, दॅट्स रिअली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इथं उपस्थित असलेल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.